दिल्लीच्या राजकारणात शांतपणे पण मोठी हालचाल झाली. ज्यांना पक्षाचा सर्वात विश्वासू चेहरा मानलं जात होतं, त्यांना भविष्यातील मोठा नेता म्हणून पाहिलं जात होतं. त्यांनाच त्यांच्या पक्षाने अचानक मोठा धक्का दिला आहे. राघव चड्डा यांना आम आदमी पक्ष राज्यसभेतील उपनेता पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय अचानक घेण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं आहे. पक्षात सर्व काही सुरळीत आहे का? की आतून काहीतरी बिनसलं आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राघव चड्डा हे 2023 पासून राज्यसभेत आपचे उपनेते होते. ते पक्षाचे राष्ट्रीय कोष अध्यक्ष देखील राहिले आहेत आणि पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत यांचा सहभाग मानला जातो. म्हणूनच त्यांना अचानक पदावरून हटवण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. या बदलाबाबत आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला अधिकृत पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये उपनेते पदातील बदलाची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच हा निर्णय केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून अधिकृतरित्या अंमलात आणण्यात आला आहे. राजकीय चर्चेनुसार गेल्या काही काळात राघव चड्डा पक्षाच्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर शांत राहिल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दिलासा दिल्यानंतरही राघव चड्डा यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. इतकंच नाही तर पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्येही त्यांची अनुपस्थिती दिसून आली. जंतर मंतर येथील सभा असो किंवा पक्षाची पत्रकार परिषद, राघव चड्डा उपस्थित नसल्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. राघव चड्डा यांनी व्यवसायाने चार्टेड अकाउंटंट आहे आणि 2012 मध्ये आम आदमी पक्ष स्थापन झाल्यापासून ते पक्षासोबत जोडले गेले आहेत. राघव चड्डा ते अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. दिल्ली विधानसभा सदस्य म्हणून काम केल्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि ते राज्यसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक ठरले. तसंच त्यांनी दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. तसंच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली आहे. सध्या राघव चड्डा यांच्यावर पक्षाचे पंजाबसह प्रभारी म्हणून काम आहे. मात्र पक्षाच्या कामकाजापासून ते काहीसे दूर राहिल्याची टीका याआधीही झाली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. त्यावेळी राघव चड्डा यूकेमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार घेत असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी उशिरा प्रतिक्रिया दिली होती. आता उपनेते पदावरून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर पक्षात मतभेद आहेत का? की ही केवळ संघटनात्मक फेरबदल आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान त्यांच्या जागी नवनियुक्त करण्यात आलेले अशोक मित्तल हे पंजाबमधील खासदार आहेत आणि पक्षाने पंजाबमध्ये संघटन मजबूत करण्याबाबत भर दिल्याचंही बोललं जात आहे. राजकारणात कोणताही निर्णय अचानक घेतला जात नाही, असं मानलं जात आहे. त्यामुळे या निर्णयामागे नेमकं कारण काय हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. आम आदमी पक्षातील या मोठ्या बदलांमुळे दिल्लीपासून पंजाबपर्यंत राजकीय चर्चेंना वेग आला आहे. राघव चड्डा यांना काही दिवसापूर्वी मोबाईल बॅलन्स जो 28 दिवसाचा आहे, तो 30 दिवसाचा करा आणि इन्कमिंग फ्री करा 1 वर्षासाठी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे देखील ते चर्चेत राहिले आणि सर्वसामान्य लोकांचे मत त्यांनी लोकसभेमध्ये मांडले आहेत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केले आणि त्यांना तरी देखील पक्षाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. याचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राघव चड्डा यांनी एका व्हिडिओमध्ये पोस्ट करत म्हटलं आहे, की "मी अजूक हरलेलो नाही. मी शांत बसणार देखील नाही." तर राघव चड्डा यांच्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि लोकसभेमध्ये जे मुद्दे राघव चड्डा यांनी मांडले, यावर आपलं काही मत असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.